संपूर्ण महाराष्ट्रात अशोक खरातनंतर कुठलं प्रकरण गाजत असेल तर ते म्हणजे पिंपरी महापालिकेतील 52 कोटी रुपयांच्या बोगस उपसूचनांचं प्रकरण होय. ठेकेदारांची बिलं काढण्यासाठी या पालिकेतील भाजपच्या सत्ताधाऱ्यांनीच ठेकेदारांना बिले काढण्याचा मार्ग तर दाखवलाच, शिवाय अधिकाऱ्याला दम देऊन बिले पण काढायला लावली. मात्र नंतर भाजपच्या नावाने बाहेर शिमगा होऊ लागल्यानं अधिकाऱ्यालाच सुळावर चढवून सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी आता नामानिराळे होत असल्याचा प्रकार काल घडला. थोडक्यात चोराला तिजोरीची वाट दाखवायची, चोरी कशी करायची हे सांगायचं, मग तिजोरीच्या रखवालदारालाही छटाक पावशेर वाटा मिळेल असं सांगून गैरकृत्य करायला लावलं आणि आता आम्ही नाही त्यातले असा साळसूतपणाचा आव आणत ज्याला वाटा मिळेल म्हणून हे सगळं कांड रचलं त्या पदाधिकाऱ्यालाच पुढं करत भाजपच्या सत्ताधारी धुरीणांनी काल पत्रकार परिषद घेतली. अधिकाऱ्याला दोषी ठरवत या प्रकरणावर अखेर त्यांनी काल पडदाही टाकला. ज्यांनी ही चोरी उघडकीस आणली त्या पालिकेच्या पदाधिकाऱ्यास पुढे करत बाकी इतरांनी आम्हाला शहराच्या हिताची किती काळजी आहे असा आव आणत ठेकेदार तसेच सहाय्य केलेले नगरसेवक यापैकी कोणीच दोषी नाही तर दोषी फक्त अधिकारीच आहे असा काल कांगावा केला. शहरवासियांनो, तुम्ही कल्पना करू शकता हे प्रकरण इतके गंभीर आहे की ठेकेदार, सहाय्य करणारे नगरसेवक आणि बिले काढणारे अकाउंटचे अधिकारी सगळ्यांवर फौजदारी कारवाई होऊ शकते. इतका योजनाबद्ध आखलेला हा दरोडा आहे. सत्ताधारी भाजपच्या कारभाराची साल्टं निघून जेव्हा शहरात चर्चा होऊ लागली, अखेर मग बदनामीच्या चक्रात गुरफटलेल्या सत्ताधाऱ्यांनी बळबळ एकत्र येत सगळे निर्दोष व दोषी फक्त अधिकारी असा एकतर्फी निकाल काल पत्रकार परिषद देऊन टाकला. पालिकेत सत्ता स्थापन होऊन 2च महिने झालेले असताना एकमेकांवर कुरघोडी व शहकाटशाचे राजकारण आता भाजपमध्ये सुरू झालंय. एक लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे जर या पदाधिकाऱ्यांमध्ये एकोपा असता, सामंजस्य असतं तर हे प्रकरण बाहेर फुटूच दिलं नसतं. परंतु सहज मिळणारी रसद म्हणजेच वाटा एकाचा बंद करण्याच्या चलाखीतून हे प्रकरण फुटलं, म्हणजेच बाहेर आलं आणि चौकशी समिती नेमून आयुक्तांना आता त्यावर मखलाशी करण्याचं व पॉलिश करण्याचं काम करावं लागत आहे. थोडक्यात अनैतिक मार्गाचा अवलंब करून बिले काढायला लावली, ठेकेदारांना बिले मिळाली देखील. आता चौकशी अहवालात काय असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही. महापालिका अधिनियम कायदा, वित्त विभागाने न पाळलेली आर्थिक शिस्त अशा जड शब्दांचा वापर करून कोणा एका अधिकाऱ्यावर आरोप ठेवून त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवलं जाणार, त्याची बदली करणार आणि पुढे नियम व शिस्तीचे धडे आखले जातील अशी ग्वाही दिली जाईल. यापेक्षा वेगळं काहीही या चौकशीत अहवालात असणार नाही. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.